नमस्कार मित्रांनो. नमस्कार, राम राम मंडळी. तर मी आली आहे लग्नाला. कुणाच्या लग्नाला पप्पा? कुणाच्या लग्नाला आलो आपण? आमच्या मुलीच्या. तर आमच्या पप्पांचे जे सर आहेत सावंत सर, त्यांच्या मुलीच्या लग्नाला आलो आम्ही. आणि लग्न आहे ॲमेनोरा टाउन मध्ये, ॲमेनोरा क्लब मध्ये काय ते आहे तिथं. आणि आता थोडा वेळ लग्न कालच होतं आणि आज रिसेप्शन आहे. तर आम्ही रिसेप्शनसाठी आलो आहे. आणि इथं एवढं भारी आहे, म्हणजे नुसतं डोळे फिरतात जिकडे बघाल तिकडे, फक्त खायला आहे. तर आता इथं काय काय खायला मी तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये. तुम्ही खाऊ तर शकत नाही, पण तुम्ही एन्जॉय करा नुसतं बघूनच. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवते. आल्यापासून आम्ही खूप स्टार्टर खाल्ले आणि आता जेवायचा विचार चाललाय. तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. तर आम्ही चाललोय आणि दाखवतो आम्ही तुम्हाला काय काय डिशेस होतात. हा फक्त जेवायला आलाय. आणि इथे सगळ्यांचं मस्तपैकी जेवण चाललंय. आणि इथे आहेत आपले नवरा नवरी, म्हणजे इथे दिसत नसतील पण आहेत इथे. थोडासा बस. हो घे ना, कोशिंबीर घे दादा. बस बस दादा, दुसरं पण घ्यायला. हां घे ना दादा, तुला असं नाही पार्टी घ्यायला लागेल मग. बस आता तिकडे. तर अशा प्रकारे एवढं सामान झालंय. मला नाही आवडत आहे. गुलाबजामुन चालतील. आवडते किती घेऊ? 2-3 ओके. गुलाबजाम. इकडे आहे पेस्ट्री. पेस्ट्री ॲक्च्युली मी खाल्ली आहे. आता तरी पण एक गुलाबीवाली घेऊन टाकू. दादा काही विशेष नाही. हॅलो. पेस्ट्रीवाली खूप छान प्रकारे सर्व करत आहेत. थँक्यू. हे काय? हे काय? ओ तिरामुस. व्हॉट इज दिस? अरे तिरामुस एवढा. ठीक आहे, तिरामुस केक आहे. हो चल. सो दाल मखनी. दाल मखनी घ्यायची का? घ्यायची आहे का? घे ना. नको दाल मखनी. अरे राईस सोबत. इथे आहे प्लेन राईस, सॉरी जिरा राईस. आणि इकडे आहे व्हेज बिर्याणी. सो व्हेज बिर्याणी घे. आता तू ते हे कर, नीट कर. करावं लागेल. हलवून सगळं. सो बस. थँक्यू. यातलं काही नको. यातलं फक्त नको, काहीच नको. नको काहीच नको. इथे सगळी मिक्स भाजी आहे, पण मला नाही खायची आहे ती. चेहरा पण जरा. आणि इथे आहे काय आहे? बकेट बेक्ड व्हेज. अरे नाव तर येते का तुला? सो बेक्ड व्हेज नको, मला नको वाटतंय त्याच्याकडे. आहे पुढे चला. इथे काय तर मीठी मलाई आहे. इथे काय? इथे पनीर बटर मसाला. हा पनीर बटर मसाला आवडता पदार्थ आपला. घे आता तो. आणि तो घ्यायला माणूस नाही आहे, आम्हाला हातानेच घ्यायचा. सो माझ्या साडीवर सांडू नकोस. आम्ही घेतलाय, बस झाला. असं ठीक आहे ना. ग्रेव्ही थोडीशी. ग्रेव्ही घेऊ शकतो आम्ही थोडीशी. आणि ग्रेव्ही घेतली आहे बस. थँक्यू दादा. अभी आपण रोटी आहे बस. आता आलो आपण लाईट इंडियन ट्रीट्सकडे. तो रोटी घेऊ शकतो. हो रोटी घे ना. आणि इकडे काय आहे? ॲक्च्युली नाव नाही येते, पण इथे लिहिली आहेत नावं काय असतील ते सगळं मिक्स करून टाकतो. आणि आता इथे आलो आम्ही. इथेच इथे. ओ हे जरा मला छान वाटतंय. हो हो हे घे ना दादा. आता तर बघ हे घे ना वरचं थोडंसं चीजवालं. हात दुखते माझा. अशा प्रकारे आमचं ताट पूर्ण झालेलं आहे. ताट आहे आणि आपण अजून डिशेस खूप राहिल्या. तरी अजून खूप काही राहिलं. अशा प्रकारे आमचा थांब दादा झालेला आहे. हां. आणि सुद्धा मटेरियल खूप शिल्लक आहे. त्यासाठी आम्ही अजून आणि तू हे बोलताना तुझ्या सगळेजण हसतात. ते गरम गरम सध्याला चालू आहे. दिसतं तुम्हाला. सो अशा प्रकारे आमचा ताट पूर्णपणे वर गेलं.
अरे काय आता असं वरी घे आणि असं खाली जेवायचं आम्ही घेतलेलं आहे. अँड योग्य प्रकारे आम्ही परत जेवायला चाललेलो आहे. हां, हा आमचा ब्लॉक मेंबर आलेला आहे सध्याला. सगळ्या मेनू बघून आलेला आहे येऊ. असं या जरा गोड दिसतात. नाही आम्ही काय दिसतोय तू काय का म्हणा. चला बरं बरं या आता मी नाहीये. हा आमचा मेंबर आणि हे आमचं ताट. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल किती मस्त मस्त पदार्थ इथं खायला खूप छान. पण आम्ही खूपच थोडं क्वांटिटी घेतली. तर आता बसूया आपण खायला. मॅडम खाली आलेले आहेत. तुम्ही केलेलं आहे की आजचा मेनू कसा असावा. चल बस. गुलाबजामुन, केक्स, पेस्ट्री, दहीवडा, पनीर, बिर्याणी. ह्याला माहित नाही काय पण ठीक आहे. आपल्या भाषेत चपाती अँड ये रोटी. आपण तंदूर रोटी कसं खातो तशी रोटी आणि हे टमाटा. आमचा मेंबर आमचा मेंबर काय म्हणलं मला तुझे माहित नाही ते. जी गोष्ट माहित नाही गोष्ट कोशिंबीर नाही. पांढरी दिसली की कोशिंबीर. अरे हा वरच आता आता तू पण वर दिसते आता. बाई तो आपला प्रॉब्लेम आहे. काय खाऊ पहिलं. एवढ्या गोष्टी झाल्या की पहिलं काय खाऊ पण कळत नाही. काय काय आणलं तुम्ही जेवायला. पनीर, रसगुल्ले, व्हेज बिर्याणी, भेंडी आणि नान. आणि आमचा अजिंक्य. आणि अशा प्रकारे थोड्या वेळानंतर एवढं सगळं घेऊन ताटात त्यातलं काहीच खाऊ वाटत नाहीये. कारण ताट मोठं आणि पोट छोटं असं झालेलं आहे. असं नाही झालं. स्टार्टर थोडंसं खाल्ल्यामुळे तिथे भूकमोड झाली आणि हे खाऊ नाही वाटत. आणि इकडे आमचा बॉस फुल जेवण. तो आम्ही कॅमेऱ्याच्या क्लिअरिटीमुळे काळा दिवतो. आम्ही जशी काय नाही येत दोघं सुद्धा. आम्ही गोरो आहोत आणि मी गोरी आहे आणि हे दोघं काय दिसतंय तुम्हाला. सो मेकअप केल्याचा परिणाम कसा असतो आम्हाला माहिती आहे. दिसतंय का किती काय दिसतात ते. येस. आता मी माझ्यामध्ये आला की गोरी दिसत बघा. हे बघा आता मॅम किती गोरी दिसणार अँड अजून गोरी दिसणार. मोबाईलचा प्रॉब्लेम आहे आपला नाही. तो सध्याच्या ह्या कलियुगामध्ये आम्ही एवढं जेवायला घेतलेलं आहे. भैयानी आणि मी अँड सगळ्यात जास्त तर न मांस खाणारे त्यांनीच जास्त घेतलेलं आहे. तर अशा या काळात सगळ्यांच्या संबंधितीने आम्ही पनीरची भाजी घेतलेली आहे आणि खात आहोत. आता वरती गर्दी नाही. आपण जाऊन जेवण वगैरे करून झालंय. आईस्क्रीम खाऊन झाली आहे आणि आता आम्ही चाललोय नवरा नवरीला भेटायला. धडको आपण इकडे. अरे इकडे भारी. तर अशा प्रकारे जेवण झालंय आणि सगळं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालंय आणि ये ना येऊ शकतो तू. आणि आता आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण नवरा नवरीला भेटायला. तर आम्ही दाखवतो तुम्हाला नवरा नवरी आम्ही भेटायला चाललो आहोत. त्यापैकी यांचा ड्रेस बघून तुम्ही खूप छान वाटेल तुम्हाला सुद्धा. आम्ही तुम्हाला दाखवतो. बघायला आलास का तू. इथे आवाज ठेवायचा. तर आता आम्ही भेटून आलो आहे नवरा नवरीला आणि व्हिडिओ कॅप्चर करायला कोणीच नव्हतं आमचा. सो मी दाखवते तुम्हाला. इथून इकडे नवरा नवरी होते आणि आता आम्ही आलो आहे खाली. फोटो पण मी फोटो काढले थोडेफारच काढले आणि फोटो पण झाले सगळं झालंय. आता एक गोष्ट राहिली ती म्हणजे मला आईस्क्रीम खायची आणि मग मी काय घरी. माझं लुक तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा कमेंट करून. कुठे गेला माझा फुल लुक.
लागणार आहे गाईज. सो तुम्ही या, वेळ आहे त्याला. हा टेस्ट तो लग्नाचा आणि इथे जेवण आणि हा अख्खा एमनोरा पार्क असा मोठावाला क्लब सारखा आणि तसेच इथे आलेले आमचे सदस्य. ओके सो आमचा हा पण सदस्य आलेला आहे.